नमस्कार मित्रांनो, मी भूषण गोरे तसेच तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिव पार्वती करिअर पॉइंट या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपला आजचा हा दिवस आहे ज्या दिवशी आपण शिकणार आहोत शेकडेवारी या चॅप्टर बद्दल काही महत्त्वाचे प्रश्न। म्हणजे हे जे प्रश्न असे आहेत की मी जे तुम्हाला पूर्णपणे बेसिक पद्धतीने तुमच्या डोक्यात जातील अशा प्रकारे समजून सांगणार आहे। कोणतीही ट्रिक मी इथे वापरणार नाही। ज्या प्रकारे प्रश्न तुमच्या डोक्यात जातील त्याचप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण ट्रिकचं काम जेव्हा पडेल तेव्हा मी तुम्हाला शिकवेलच, पण त्याआधी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं बेसिक काय असतं, शेकडेवारी म्हणजे काय हे समजणे जास्त गरजेचे आहे, बरोबर। म्हणून हे समजल्याशिवाय आपण बेसिकचाही वापर करू शकतो का? मग नाही। म्हणून आधी आपण शेकडेवारी म्हणजे काय त्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, त्यानंतरच आपल्याला हे ठीक आहे। तर मित्रांनो, पाहू आपण प्रश्न पाहण्याच्या आधी आपण काही समजून घेऊ की नेमकं शेकडेवारी असतं काय। मग शेकडेवारीचे प्रश्न सोडवताना कोणत्या गोष्टीची तुम्हाला आधी काळजी घ्यावी पाहिजे, बरोबर। कारण ते जर तुम्हाला समजलं शेकडेवारी म्हणजे काय, तर 100% या चॅप्टर मधील कोणताही प्रश्न तुम्हाला आरामात समजेल, ठीक आहे। तर मग आपण आधी समजून घेऊ सर्वात आधी की शेकडेवारी म्हणजे काय, ठीक आहे। तर मित्रांनो, शेकडेवारी ठीक आहे, या शब्दाचा अर्थ काय, याच्यात आपल्याला एक शब्द तो म्हणजे शेकडा। काय? शेकडा। जर तुम्ही शेकडा या शब्दाच्या मुळात गेले तर तुम्हाला कुठेतरी समजेल की शेकडा म्हणजेच काय, तर 100। शेकडे म्हणजेच काय, तर 100। कधी तुम्ही काही वस्तू आणायचं तुम्हाला काम पडलं असेल की जसं की पानं वगैरे, तर शेकडाच्या भावावर पानांचे भाव म्हणजे शेकडाच्या मोजमापावर त्या पानांचे किंवा जी वस्तू तुम्ही आणताय त्याचे काय केलं जातं, त्याच्यावरून त्यांची किंमत ठरवली जाते। समजा लग्न पत्रिका तुम्हाला आणायला जात आहे आणि त्याच्यानुसार काय होईल, मग तुमची लग्न पत्रिकांची किंमत शेकडा 200 रुपये, शेकडा 500 रुपये अशी ठरवली जाते। म्हणजे काय, की शेकडा म्हणजे काय, ती 100 पत्रिका एवढ्या रुपयाला 100च्या भावामध्ये ते केलं जातं। मग शेकडेवारी आपल्या दैनंदिन जीवनात कुठे येतो, ठीक आहे। मग संख्या पद्धती मोजण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीला अंकगणितीय पद्धतीने मोजण्यासाठी तिला शेकड्याचं स्वरूप दिलं जातं। म्हणजे काय, जसं की समजा तुम्ही शेती आहे, आता शेती समजा तुमची 4 एकर, किती एकर आहे, 4 एकर। आता हिला मोजण्याचे 2-3 युनिट आहे, हेक्टर, एकर वगैरे खूप सारं काही। पण मी जर म्हणलं की 50% मध्ये काय, 50% मध्ये मी मक्का लावलेली आणि 50% मध्ये मी काय केलेलं आहे, कापूस लावलेला आहे। काय लावलेला आहे, कापूस लावलेला आहे। 50% म्हणजे काय, तुम्हाला समजलं की म्हणजे मी अर्ध्या शेतीत मक्का लावलेली आणि अर्ध्या शेतीत काय केलं, मग मी कापूस लावलेला आहे। म्हणजेच काय, ही मोजण्याची ही वेगळी पद्धत झाली। पहिल्यांदा काय केलं तुम्ही, पूर्ण जे 4 एकर शेती तिला काय केलं, 100% तब्दील केलं। किती टक्क्यांमध्ये केलं, 100% तब्दील केलं। मग 100% तब्दील करणं म्हणजे काय, एखादी गोष्ट तर त्या दिलेल्या गोष्टीचे काय करणे, 100 तुकडे करणे। काय, 100 तुकडे करणे। एखाद्या दिलेल्या गोष्टीचे 100 तुकडे करणे म्हणजेच काय, तर तिला 100% तुम्हाला पारित करणे। मग एखाद्या गोष्टीचे 100% करणे म्हणजे काय, ते आता आपण समजून घेऊ। तुम्हाला माहितीये, कोणतीही दिलेली संख्या किंवा कोणतीही दिलेली वस्तू किंवा कोणत्याही गोष्टीची काही कोटिंग आहे ते केव्हाही तुम्हाला 100% असते। जसं की समजा 50 घेतले, हे 50 रुपये माझ्याजवळ, पण हे 50 रुपये स्वतःमध्ये किती टक्के, 100%। 100% म्हणजे काय, की या 50चे आपण किती तुकडे करू शकतो, 100 तुकडे करू शकतो। किती तुकडे करू शकतो, 100 तुकडे करू शकतो। मग 100 तुकड्याचा अर्थ काय, की एक तुकडा किती आहे, मग आपला इथं 0. किती जाईल पहा बरं, एक तुकडा मग आपला 0.5चा एक तुकडा किती मग आपला 0.5 आणि 0.5चे असे 100 तुकडे एकमेकांसोबत मिळवले तर आपलं किती तयार होतं, मग ते 100 तुकडे तयार होता। आणि ते स्वतःमध्ये किती टक्के, मग 100% आहेत। काय, मग ते स्वतःमध्ये 100% आहेत। आता तुम्ही तो फॉर्म्युला बघता ना, की हा फॉर्म्युला आला कसा, समजा 50चे 25% किती, काय विचारलं तुम्हाला, की 50चे 25% किती। मग हे काय, 50 स्वतःमध्ये किती टक्के, 100%। म्हणजे काय, याचे किती तुकडे करू शकतो आपण, 100 तुकडे करू शकतो। मग 50चे 100 तुकडे केले, मग 50चे 100 तुकडे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, भागावंच लागतं। जसं की समजा माझ्याकडे 25 रुपये, हे 5 भागांमध्ये वाटते, काय करेन मी, भागीला 5 म्हणजे काय, किती तुकडे करायचे, 5 तुकडे करायचे। 4 तुकडे करण्याचे काय करू, भागीला 4
मग 50चे किती तुकडे करायचे आपल्याला? 50चे किती तुकडे करायचे? ते 100 म्हणून भागीला किती आले? 100. आणि आपल्याला किती तुकड्यांची बेरीज पाहिजे? त्याच्या 25 तुकड्यांची बेरीज पाहिजे. किती तुकड्यांची बेरीज पाहिजे आपल्याला? 25 तुकड्यांची बेरीज पाहिजे. म्हणून काय करतो आपण? गुणेला 25 करतो. गुणेला काय करतो आपण? 25. मग 25 एक 25 चौका किंवा 50 एक 50 जुने अरे भागा किती येतात? मग ते 12.5%. 12.5 रुपये. किती त्यामध्ये? 25% तुमचे 12.5 रुपये तुमचे 25% येतात. म्हणजेच काय? एकच बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. ते म्हणजेच काय की स्वतःमध्ये प्रत्येक गोष्ट ही 100% असते म्हणजे असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहू पुढचा प्रश्न. डायरेक्टली आपण आता प्रश्नांवर येऊ. प्रश्नांसहित मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजावून सांगेन. आता पहा, पहिल्या प्रश्नात काय विचारलेलं आहे आपल्याला की 2.5 चे 20% किती? ठीक आहे. 2.5 चे 20% किती? आता हे सोडवण्याच्या 2-3 पद्धती जी तुम्हाला आवडते तुम्ही आत्मसात करा. पण पहिल्यांदा बेसिक पासून सांगणं माझं काम आहे. कितीचे? 2.5 चे किती टक्के विचारले? 20% किती? 2.5 चे 20% किती आपल्याला विचारलंय. ठीक आहे. मग 2.5 स्वतःमध्ये किती टक्के? 100% आहेत. स्वतःमध्ये किती टक्के ते? 100% आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला याच्याच फॉर्म्युला मी एकदम शॉर्ट ट्रिक पण सांगणार, ते काही टेन्शन नाही घ्या. ठीक आहे. मग याचा एक तुकडा काढायसाठी काय करसाल तुम्ही? तर मग 2.5 याचे एकूण किती तुकडे करणार आपल्याला? 100. मग भागीला काय करणार आहे आपण? 100. आणि गुणेला किती तुकड्यांची बेरीज पाहिजे आपल्याला? 20 तुकड्यांची बेरीज पाहिजे. गुणेला काय करसाल? 20. गुणेला काय करसाल? मग 20. ठीक आहे. मग या ठिकाणी काय करणार तुम्ही परत? 20 एक 20 20 5 100. मग काय करणार परत? 2.5 भागेला 5. इथं पॉइंट आहे, इकडे वाढवून घेऊ. मग काय येईल इथं? 25/50. किती येणार मग हे? 25/50. काय मग 1/2. किती हे? 1/2. एखादी गोष्ट 1/2 आली तुम्ही याला भागलं काय उत्तर येतं आपलं? मग इथं बे 0 0 इथं आला पॉइंट आला, इथं आला 0 इथं आला पॉइंट. बे 1 बे 5 10. म्हणजे किती आलं उत्तर मग आपलं? 0.5. किती आलं उत्तर? 0.5. जे एकदमच नवीन पोर आहे त्यांच्यासाठी ही मेथड. पण थोडेफार जुने मेथड सर आमच्यासाठी काहीतरी सांगा. जुन्या पोरांसाठी एकदम काहीच विशेष नाही. काय करायचं फक्त? पहिली गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे की एखादी गोष्ट स्वतःमध्ये 20% म्हणजे काय? तर ते 20% बरोबर काय? 20/100 आणि याचीच एखादी 1/5. 20% म्हणजे काय? एका संख्येचे 1/5 करताच आले पाहिजे आपल्याला. काय? 20% एखाद्या संख्येचे म्हणजेच काय? 1/5. त्याला काय करायचं? मग गुणाचं. जर तुम्ही पाठ केला सर बरेल, मी बॅच मध्ये डायरेक्टली लिहूनच देतो. मग काय होतं ते? 2.5 गुणेला 1/5. ठीक आहे. याने भागायचं म्हणजे काय होणार? परत 25/50 1/2. 1/2 आलं त्याचं उत्तर पॉईंट मध्ये काय येतं? 0.5. काय येतं? 0.5. अजूनच दुसरी मेथड पाहिजे का याच्यासाठी? दुसरी मेथड काही विषय नाही. अजून तिसरी मेथड आहे. तिसरी मेथड काय? आता 2.5 स्वतःमध्ये किती टक्के? 100% आहे. आता ही मेथड तुम्ही बरेचसे पोरं करसाल. 2.5 स्वतःमध्ये किती टक्के तुमचे? 100% आहेत. तर 20% काढणार. किती टक्के काढणार आपल्याला? 20% बरोबर किती? काय विचारलं आपल्याला? 20% बरोबर किती? तर काय माहित? 2.5 आता इकडे भागेला जाते. 2.5 भागेला 100 गुणेला 20. कारण पहा इकडे गुणेला जातील आणि इकडे काय जातील? मग भागेला जातील. मग 2.5 भागेला 100 गुणेला 20. 20 1 20 20 5 100. इथं भागाल तर काय होतं? तुमचं 0.5 इतकं काय आपलं उत्तर येईल. जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करू शकता. किंवा 1/5 म्हणजे काय? त्याचे किती भाग केले? 100%चे 5 भाग केले. मग याचे 5 भाग करा. 5 भाग कसे होतील याचे? 0.5 अधिक 0.5 अधिक 0.5 अधिक 0.5 अधिक 0.5. याचं उत्तर किती येतं? 2.5. म्हणजे एक भाग किती आहे तुमचा? 0.5. खूप मेथड आहे. कन्सेप्ट समजले ना? या स्वतः मेथड तुम्ही तयार करणार आहे. वेगळंपणे सांगायचं काही काम नाहीये तुम्हाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहू. जर एका शहराच्या लोकसंख्येची वाढ 2000 वरून काय सांगितलंय की जर एका लोकसंख्येची वाढ 20,000 वरून 25,000 झाली. काय झाली? 25,000 झाली. तर त्या वाढीचे प्रमाण किती? वाढीचे प्रमाण किती टक्के आहे? गावाची लोकसंख्या किती होती आधी? सर 20,000 होती.
किती होती 20,000 गावाची वाडीची लोकसंख्या होती. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लोक किती झाले 25,000 झाले. किती लोक वाढले मग 25,000 झाले. 20,000च्या मागे किती लोक वाढले तुम्ही म्हणसान सर 5,000 वाढले बा. लोक खतरनाक होते. किती वाढले लोक मग 5,000 पोरं जन्माले आले. किती वर्षात एका वर्षात. वाढीचे किती झाले आपल्याला काय माहिती किती वर्षात झाले फक्त किती झाली लोकसंख्या 5,000 वाढली. ठीक आहे. मग आता हे 5,000 वाढले कोणाच्या भरोशावर वाढले हे 20,000च्या. कोणाच्या भरोशावर वाढले हे 20,000च्या भरोशावर वाढले. म्हणून टक्केवारी कोणाच्या भरोशावर काढतात 20,000च्या. मग तुम्हाला बेसिक फॉर्म्युला माहितीये की एकूण किंमत खाली वरती काय दिलेली असते तुम्हाला जी वाढलेली लोकसंख्या आहे ती वाढलेली लोकसंख्या किती मग 5,000. मग 5,000 हे गुणेला किती येतील मग तुमचे 100. टक्केवारी करताना गुणेला 100 लिहायचे. 1 2 3 1 2 3 1 1 बरोबर. बे 1 बे बे 5 10 5 गुणेला 5 25. किती टक्के वाढ झाली मग 25% वाढ झाली. किती टक्के वाढ झाली मग 25% वाढ झाली. ठीक आहे. आता याच प्रश्नाला जर तुम्हाला साध्या पद्धतीने सोडवायचं असतं तर जुन्या पुराण्या पोरांना काय करायची गरज होती डायरेक्टली की वाढ किती झाली 5,000ची. 5,000 20,000चे किती भाग पडताय 4 भाग पडताय. 4 भाग जेव्हा पडतात तेव्हा किती टक्के होते मग 25% वाढ होते. जुन्या पोरांसाठी या प्रकारे करायचंय. नवीन पोरांसाठी जी पहिल्यांदा मेथड सांगितली ती तुमची बेसिक शॉर्टकट सगळं तेच आहे तुमचं. ठीक आहे. नवीन पोरांनी या प्रकारे गणित सोडवायची गरज होती आणि 100% प्रॅक्टिस नुसार होतं. फक्त प्रॅक्टिस करताना प्रत्येक प्रश्न मागच्या प्रमाणे सोडवायचा नाही. प्रॅक्टिस करताना ती गोष्ट योग्य प्रकारे सोडवायची. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. पहा मित्रांनो पुढचा प्रश्न काय की माधवीने मशीनसाठी 60% रुपये आणि कच्च्या मालासाठी 25% रुपयांची गुंतवणूक केली. तिच्या हातात किती रुपये शिल्लक राहिले 1,800 रुपये शिल्लक आहे तर तिने किती रुपये खर्च केले. ठीक आहे. समजा गोकुळधाम मधील माधवी भाभीचा पापडांचा बिझनेस आहे. ठीक आहे. मग माधवी भाभीकडे पापडांचा बिझनेस करून काहीतरी पैसे आले. मग ते काहीतरी पैसे स्वतःमध्ये किती टक्के मग 100% आहे. काय माधवी भाभींकडे स्वतःकडे किती टक्के पैसे आता 100% पैसे आहेत. मग त्या 100% पैशांपैकी माधवी भाभींनी काय केलं एखादी पापडाची मशीन घेतली. मग ते पापडाची मशीन घेतली तिच्यावर किती टक्के पैसे वाया घातले मग वाया घातले म्हणजे इन्व्हेस्ट केले 60%. कशासाठी मशीनसाठी. मशीनच ना हा मशीनसाठी काहीतरी मशीन घेतली असेल. आपल्या काही घेणार नाही आपल्याला पापडा करणे का नाही. ठीक आहे. आणि त्याच्याच सोबत काय केलं 25% काय केलं मालासाठी गुंतवणूक केली. म्हणजे ते पापड बनवायला काहीतरी लागतं ना त्या पुड्या वगैरे रामबंधू पापड मसाला त्या टाईपचं. ठीक आहे. मग माधवी भाभींनी 25% काय केलं मग आपल्याकडे तर ते कच्च्या मालासाठी गुंतवले. बरोबर. मग माधवी भाभींनी एकूण किती टक्के रक्कम गुंतवली रे तुम्ही म्हणा सर 100% पैसे होते. माधवी भाभींनी काय केलं 60% मशीन घेतली अधिक 25% कच्च्या मालासाठी खरेदी केली. एकूण किती टक्के झाले मग हे 85% झाले. मग माधवी भाभींनी एकूण 100%पैकी 85% रक्कम गुंतवली तर रक्कम किती उरली मग तुम्ही म्हणाल सर माधवी भाभीकडे 100% रक्कम होती 85% खर्च केली तर उरली किती टक्के 15%. किती उरली 15% रक्कम माधवी भाभींकडे उरली. मग 15% उरली तर आपल्याला 15% उरलेलं दाखवलंय का नाही. मग दाखवलं काय तर सर 1,800 रुपये उरलेले. काय दाखवलंय रक्कम उरलेली दाखवली पण खर्च करताना काय दाखवलेली आहे टक्केवारी. आणि कुठेतरी या प्रश्नामध्ये मित्रांनो तुम्हाला दाखवलेलं असतं की टक्क्याचं आणि तुमच्या पैशांचं नातं दाखवलेलं असतं. न माधवी भाभींच्या हातात किती रुपये उरले फक्त 1,800 रुपये. किती रुपये उरले फक्त 1,800 रुपये. मग माधवी भाभींनी काय केलं पुढे तर 15% बरोबर किती काढले 1,800. बरोबर. विचारलेलं काय तसेच इथून डायरेक्ट तुमचं उत्तरही निघू शकतं पण आपल्याला बेसिक पासून थोडं पाहायचं म्हणून आपण पाहू. तर 1,800 रुपये उरले. ठीक आहे. मग 15% बरोबर 1,800 तर 100% बरोबर किती 100% बरोबर किती कसं काढता मग आपण हे 15 तिथं काय मग 1,800 गुणेला 100 भागेला 15. बरोबर. मग 15 1 उरले 3 3वर हा 0 आणि 15 2 किती आले मग हे 120 गुणेला 100. किती 120 गुणेला 100. ठीक आहे. आणि हे किती झाले मग 12,000. बरोबर. किती झाले 12,000 रुपये.
माधवी भाभींकडे एकूण किती पैसे होते रे मग? 100% कितीच्या बरोबर होते? 12,000च्या बरोबर होते. माधवी भाभींकडे एकूण किती टक्के पैसे होते मग? 100%. पण ते 100% कितीच्या बरोबर होते? 12,000 रुपयांच्या बरोबर होते. मग माधवी भाभींकडे काय विचारलं आपल्याला की तर किती रुपये खर्च केले माधवी भाभींनी? ठीक आहे, माधवी भाभींकडे उरले किती रुपये? 1800. किती रुपयांमधून उरले? 12,000मधून. ठीक आहे, काय 12,000मधून 1800 रुपये उरले. तर तुम्हाला माहिती हिशोब समजतो. किती उरले मग? 10,200. काय केलं? खर्च केला. माधवी भाभीने खर्च किती केला मग? 10,200. उत्तर आलं तुमचं इथे. आणि याच ठिकाणी जर उत्तर काढायचं होतं तर कसं आलं असतं तुमचं? 15% बरोबर 1800. तर टक्केवारी किती काढायची खर्चाची? 85% बरोबर किती? मग 1800 गुणेला 85 भागेला 15 बरोबर. मग 15 दुने 30 मग 120 गुणेला 85 करत बसा संध्याकाळपर्यंत येतच जाईल उत्तर. काय टेन्शन घ्यायचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न. ठीक आहे, माधवी भाभींनी किती खर्च केला आता मग? 10,200 रुपये. अरे बापरे, महानावर प्रश्न आलाय बाबा आता. ठीक आहे, मग भूषणला दरवर्षी किती टक्के पगार वाढ होतोय? 10%. मग नोकरीच लागली नाही, पगार वाढ करून होईल दादा. ठीक आहे, भूषणला दरवर्षी 10% पगार वाढ मिळते. ठीक आहे, कोणता भूषण आहे? नशीबवान. माझ्या नशिबात काही नाही. त्याचा पगार सन 2024 मध्ये किती होता? 20,000 रुपये होता. ठीक आहे, भूषण दादा यांचा पगार 2024 मध्ये किती होता? 20,000 रुपये होता. लस कमी पगाराला काम करायला लागलं. तर सन 2025 मध्ये, कधी? 2025 मध्ये भूषण दादांचा पगार किती होईल? किती टक्के वाढतोय पगार? 10% वाढतोय. कोणाच्या टक्केवारीत वाढेल मग तो? 2,000 रुपयांच्या टक्केवारीत वाढेल. मग काय करायचे? 2,000चे 10% काढा किंवा एकदमच लवकर प्रयत्न करणे. तर काय करायचं? 20,000 गुणेला किती टक्के वाढतोय? आता त्याचा 100% पगार तर राहीलच. त्याच्यात अजून इन्क्रीमेंट किती टक्क्यांची होते? 10%. म्हणजे त्याचा पगार आता आहे 100% बरोबर. आणि 10% अजून त्याच्यात काय होतोय? वाढतोय. तो पगार एकूण किती टक्के होणार आहे आता मग पुढच्या वर्षी? 110%. किती टक्के पगार होणार आहे स्वतः? मग तो 110% पगार होणार आहे. मग डायरेक्टली काय करायचं? 20,000 गुणेला 110 भागेला 100. कारण स्वतःमध्ये 20,000 किती टक्के? 100%. त्याच्यामध्ये किती टक्के वाढ होते? 10%. मग एकूण पगार 100% अधिक 10% म्हणजे किती टक्के होतो? तो 110% होतोय. बस. मग 20,000चे काय काढायचं मला? 110% किती होतात? काय नाही. 1 2 बरोबर. हे 1 2 3 मग 1 2 3 आणि 11 दुने 22. किती पगार झाला भाऊंचा आपला? 22,000 रुपये पगार झाला. किती पगार झाला मग? 22,000 रुपये पगार झाला. पण या प्रश्नाचं डायरेक्टली उत्तर काढायची काय गरज होती माहितीये? 10% काढण्यासाठी 1 शून्य कमी करायचा असतो. किती आले? हे 2,000. किती आले? 2,000. म्हणजे या प्रश्नाला टाइम लागेलच काम असते. डायरेक्टली प्रश्न आला एखाद्या गोष्टीचे 10% काढण्यासाठी डायरेक्टली काय करायचं? 1 शून्य शेवटचा कट करायचा. किती उरले? 2,000 बरोबर. आणि 20,000 मध्ये 2,000 मिळवले किती होता? म्हणजे 22,000. 10 सेकंदाचं काम होतं. ठीक आहे, पण या गोष्टी सर्व बेसिक पासून शिकवाव्या लागतात. तेवढ्या तुमच्या लक्षात राहतात. डायरेक्टली तुमच्या लक्षात राहणार. एका वस्तूची किंमत किती आहे? 4,000 असून एका वस्तूची किंमत काय स्वतःमध्ये? 4,000 असून त्यावर अनुक्रमे 200 व 20% व 30% सूट दिली असता ती वस्तू किती रुपयाला मिळेल? ठीक आहे, एक आता पोरगी आहे समजा मीच भूषण सर. ठीक आहे, भूषण सर गेले कुठे? एखाद्या दुकानात कपडे घ्यायला. मग भूषण सर गेले कपडे घ्यायला. ठीक आहे, मग भूषण सरची ओळखी. भूषण सर गेले कुठे? कपड्याच्या दुकानात. मग कपड्याच्या दुकानात गेले तर त्या एखादी वस्तू घ्यायला गेले. मग कपड्याच्या दुकानात सरने पाहिलं शर्ट. आता सरांनी क्लासेस सुरू केले. सराचं काम कसं? हाय पाय थोडं. मग सराने काय पाहिलं? शर्ट 4,000चं. किती हजाराचं पाहिलं? 4,000चं शर्ट पाहिलं. 4,000 आहे ना? हा, 4,000चं शर्ट सरना पाहिलं. भेटतं की नाही भेटतं सरले अजून माहिती नाही, पण पाहिलं. मग दुकानदारानं काय म्हणलं? सर तुम्ही जर हे शर्ट घेसाल तर आम्ही तुम्हाला काय करू? 20% डिस्काउंट देऊ. 20% डिस्काउंट देऊ म्हणजे एकूण ते किंमत किती टक्के शर्टाची? आता 100%. शर्टाची किंमत किती तुमची? 100% शर्टाची किंमत आहे.
आणि 20% डिस्काउंट दिलं म्हणजे काय, त्याच्यातले 20% पैसे काय झाले मग कमी झाले. बरोबर आहे ना. जर 400चं शर्ट आहे, सर 40 रुपये कमी द्या, 40 रुपये कमी झाले की नाही, 400 स्वतःमध्ये किती टक्के होते, 100%. बरोबर, 40 रुपये कमी केले म्हणजे 20% काय केले, कमी केले. मग स्वतःमध्ये 4000 किती टक्के राहिले ना, फक्त 80% राहिले. म्हणजे 80% म्हणजे काय, 80/100 ते राहील. ठीक आहे, बेसिक पासून सोडून सांगितलं, काय टेन्शन ना घेऊ. ठीक आहे. मग भूषण सरनं म्हणलं, दादा आपले विद्यार्थी आहे, त्यांना मी पाठवले तर काहीतरी कमिशन द्या. मग ते म्हणले ठीक आहे, 10 पोरं जर आले तर 30% कमिशन तुझं. मग भूषण सरले कमिशन पाहिजे. भूषण सरला लावला 10 लोकांना 10चे 10. लगेच त्यांनी काय कबूल केली, परत सर तुम्हाला 30% डिस्काउंट. आता ही रक्कम जरी याची 80% तरी स्वतःमध्ये किती टक्के झाली, ती 100% झालेली आहे. स्वतःमध्ये किती टक्के झालेली, ती परत मग 100% झालेली आहे. मग भूषण सर कशाला सूट सोडली परत पुढची नाही, मग परत 30% डिस्काउंट दिलं. आधी किती झालं, परत 100%, त्याच्यातून परत 30% डिस्काउंट काय झालं, कमी झाला. मग आता किती टक्के डिस्काउंट उरलं तुमचं, फक्त 70% ते काय उरला तुमच्या शर्टाची किंमत. मग भूषण सरला शर्ट किती रुपयांना पडलं. ठीक आहे. मग काय नाही, फक्त यांचं काय गुणाकार भाकार करत सुटायचं, बाकी काही नाही. एकूण शून्य किती मोजा बरोबरती, 1 2 3 4 आणि खाली किती आहे, 1 2 3 4. काय उरलं फक्त मग 4 गुणेला 8 गुणेला 70. ठीक आहे. 8 चोक 32 किंवा असं जर केलं 7 8 56 560 आणि गुणेला 4. 4 0 0 6 चोक 24 4 8 2 5 चोक 20 20 2 22 2240. पहा किती हुशार आहे भूषण सर. किती रुपयाचं शर्ट होतं, 4000चं. किती रुपयात घेतलं, 2240 रुपयामध्ये. साधा वाहन आहे का मी. ठीक आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा लवकर. आणि आता हे बेसिक पासून करायचं असतं तर कसं केलं असतं. भूषण सर गेले, गणितात कच्चे होते, जीकेचा मास्तर असं म्हणलं गेलं होतं. ठीक आहे. मग 4000चं शर्ट सर 20% डिस्काउंट दिली. मग आता मला समजत नाहीये किती रुपयात पडेल. मग तो भरीन, दादा कितीचा शर्ट आहे तुमचा, 4000. मी काय केलंय, 4000 स्वतःमध्ये 100% म्हणजे स्वतःमध्ये 4000 किती तुकडे केले, मी 100 तुकडे केले. मग कसे केले ते, 4000 भागेला 100 आणि गुणेला 20. ठीक आहे. मग 1 2 1 2 4 दुने 8 आणि 8 वर 2 0. डिस्काउंट किती रुपये भेटलं, मग आता 800 रुपये डिस्काउंट भेटलं. मग पहिल्या बारीले 800 रुपये डिस्काउंट भेटलं तर 4000 शर्ट किती भेटलं मला आता, 3200. 3200 रुपयाचे शर्ट आलं. मग 3200 रुपये बी सराच्या खिशात होते का, नाही. सराला मोठायची तर करणं होती, पण पैशात खिशात होते का, नाही. घेऊन गेलो थोडेफार पैसे, काही म्हणले याच्यात, पण आता सोबत पोर होते, फॉर्म मारायची गरज पडली होती. ठीक आहे. मग काय झालं, 3200चं शर्ट होतं. मग 3200 बी आपलं काही बजेट जमत नव्हतं. मग मी म्हणलं सर आपले एकदम पोरं इकडेच पाठवीन, ब्रँड नवीन एकदम. ते म्हणले ठीक आहे पाठवा, पोरं 30% डिस्काउंट अजून. मग परत 30% डिस्काउंट दिलं, परत किती कमी पडेल माहिती नाही आपल्याला. मग त्यानं म्हणलं सर 3200चे किती तुकडे करू, 100 तुकडे करू आणि त्याच्यातले किती तुकडे जोडू, परत 30 तुकडे जोडू. बरोबर. मग 1 2 1 2 32 त्रिक 30 त्रिक 90 वरचे 6 किती झाले, 96 आणि हा 0. मग 960 रुपये सर कमी होता तुमच्या याच्यावर. मग मी म्हणे परत 3200 वजा, मी लगेच मोबाईल काढीन, 3200 वजा 960. बरोबर. 0 0 जसा तसा 10 मधून 6 गेले 4 आणि 31 मधून 9 गेले 22. किती, मग शर्ट परत किती पडतं मला, 2240 रुपयांना काय पडतं आपल्याला मग शर्ट. ऍडव्हान्स मेथड प्लस तुमची साधी सोपी मेथड. ठीक आहे. ए या व्यक्तीचे उत्पन्न बी व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50% जास्त आहे. ठीक आहे. आता याच्या टक्केवारीत आहे, तुम्ही कोणतीही रक्कम पकडली तरी काही प्रॉब्लेम नाही. दोन व्यक्ती, कोणकोणती व्यक्ती आहे, ए व्यक्ती आणि बी व्यक्ती आहे. ठीक आहे. आबा पाटील आणि बाबा पाटील आहे. कोण कोण आहे, आबा पाटील आणि बाबा पाटील. ठीक आहे. आबा आणि बाबा. ठीक आहे. दोन लोक. मग एक व्यक्तीचे उत्पन्न बी व्यक्तीपेक्षा 50% कमी आहे. कोणापेक्षा कमी रे, बी व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा कमी आहे. म्हणजे बाबापेक्षा आबाचे उत्पन्न कसे थोडेफार कमी आहे. मग मी काय केलं, बाबाला भेटताय 100 रुपये.
बाबाला किती भेटताय 100 रुपये. मग 50% म्हणजेच काय अर्धी रक्कम डायरेक्टली कमी. मग आबाचं उत्पन्न किती राहील रे 50 रुपये. किती राहील 50 रुपये. आणि भाऊचं उत्पन्न किती आहे 100 रुपये. आता पहा या 100चे हे 50 किती झाले 50%. पण या 50चे बी 100 हे 50%च होतील का नाही. कारण बेस व्हॅल्यू चेंज होते. काय विचारलंय तर बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त आहे. बी चे उत्पन्न किती ना जास्त आहे रे 50 न जास्त आहे. याचे उत्पन्न किती आहे 50 आहे आणि गुणीला किती आहे 100 आहे. ठीक आहे 50 एक 50 किती झालं मग 100% जास्त आहे. किती टक्क्यांनी उत्पन्न जास्त डायरेक्टली 100%. बाबाचे उत्पन्न आबापेक्षा काही जास्त आहे. ठीक आहे पुढचा प्रश्न समजून. एक व्यक्ती आपले मासिक उत्पन्नाचे 12%. किती टक्के 12%. ठीक आहे एक व्यक्ती आपल्या मासिक उत्पन्नाचे 12% बचत करतो. म्हणजे काय करतो याची तो 100 रुपये जर कमवतोय समजा 100 रुपये जर कमवतोय किती रुपये वाचवतोय तो 12 रुपये बचत आहे त्याची. काय 12 रुपये बचत आहे. आणि मासिक खर्च किती मग 19,360. तर त्याचे मासिक उत्पन्न किती येईल. ठीक आहे मग त्याच्याजवळ समजा त्याची नेट इन्कम किती टक्के झाली आपण मग 100% तो कमवतोय. त्याच्यामधून वाचवतो किती टक्के 12% तो काय करतोय वाचवतोय. उरता किती टक्के त्याच्याकडे सर 88% उरताय. मग उरताय म्हणजेच काय तो ते खर्च करतोय. एकूण पगार कसा असतो तुमचा खर्च अधिक बचत. बरोबर आहे ना खर्च अधिक बचत हा काय तुमचा एकूण पगार. आपल्याला काय दिला एकूण पगार 100%. आपल्याला काढायचा काय खर्च. मग याच्यातून काय करावं पण बचत आपल्याला याच्यातून वजा करावी लागेल. तेवढं आपल्याला काय भेटेल मग खर्च. मग खर्चाची टक्केवारी किती आहे खर्च टक्के बरोबर किती 88%. आणि ह्याच्यात किती दिला खर्च आपल्याला 19,360. काय लिहिलेला 88% बरोबर 19,360. तर 100% बरोबर किती. बस हे गणित कसं मांडायचं मग आपल्याला 19,360 गुणेला 100 भागीला 88. किती आहे 100 भागीला 88. कुठेतरी आपल्याला 11 ने भाग जातो का चेक करा बरं. 11 एक 11 उरले 8 11 7 7 हा जातो 11 8 88 11 एक 11 उरले किती तर 8 8वर 3 11 7 77 उरले किती 6 6वर 6 11 6 66 आणि 0 दसाचा किती उरले मग हे 1760 गुणेला 100 भागेला 8. 8 भाग जातो का बाबर परत जातोय 8 1 8 8 दुने 16 उरला 1 1वर 6 8 दुने 16 0 दसाचा तसा. काय ना मग परत 220 गुणेला 100. कायला 220 गुणेला 100 आणि उत्तर काल आपलं 22,000. उत्तर काल आपलं 22,000. ठीक आहे एवढं करायची काही गरज नाही होती. याच्यामध्ये पण खूप गोष्टी आहेत ज्या जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर एका क्षणात किंवा 10-12 क्षणाचं हे उत्तर आहे. काही एवढं विशेष याच्यामध्ये. ठीक आहे कारण का तुम्हाला सांगतो. मला सांगा 20,000 किती कमी बरं याच्यामध्ये पैसे 360 म्हणल्यावर 20,000 किती कमी जवळ 640 रुपये कमी. आणि याचे 1% पाहायचं फक्त किती 1% किती येईल ते पहा. त्याच्यानंतर तुमचं उत्तर 22,000 तुम्ही आरामात क्लिक करा. पण त्यासाठी काहीतरी गोष्टी तुम्हाला शिकवाव्या लागतील. मला त्यासाठी उमजणार नाही आणि बिना कामाला सांगून काही फायदा नाही. म्हणून बेसिक पासून शिका. नंतर ट्रिका कशा तयार होतात ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगेन. ठीक आहे पुढचा प्रश्न. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. दरवर्षी किती टक्के दराने वाढते ही लोकसंख्या 8% दराने वाढते. 2010 साली त्या शहराची लोकसंख्या झाली मग 2,50,000 असल्यास 2012 मध्ये त्या गावाची लोकसंख्या किती होईल. तर 2 वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती होईल ते आपल्याला विचारलं. लोकसंख्या किती होती 2,50,000 आणि 2012 म्हणजे किती वर्षांनी 2 वर्षांनी.
आजचं वर्ष काय आहे 2,50,000. आता हे बेसिक पद्धत काय सोडवायची हा. ठीक आहे. गुन्हेला 100% स्वतःमध्ये वाढते किती टक्के 8%. म्हणजे किती टक्के होते 108. आता 108 परत स्वतःमध्ये किती टक्के बनतील 100% आणि वाढते किती टक्के परत 8. म्हणून किती टक्के वाढते परत मग 108. 2 वेळेस 108 टक्क्यांनी ती वाढते. म्हणून बेसिक पद्धतीने पोरं काय करतील की 108 बेसिक नाहीये गुंतवणारी पद्धत 108 गुन्हेला 108 भागीला 100. ठीक आहे. किती शून्य होतं 5 4 4 1 2 3 4 1 2 3 4 काय होतं मग 25 गुन्हेला 108 गुन्हेला 108. ठीक आहे. 108 चा वर्ग काढणं आपल्याला. 108 चा वर्ग कसा काढायचा. ठीक आहे. मग 108 चा वर्ग काढायचा 100 अधिक 8 चा वर्ग. 100 चा वर्ग आहे तुमचा 1 2 3 4. ठीक आहे. 10,000 अधिक 2 AB कारण आपल्याला पाय ए अधिक बी चा वर्ग हे आपल्याला आतापर्यंत कोणी अप्लाय करायला शिकवलं नाही. मग ए चा वर्ग अधिक 2 AB अधिक बी चा वर्ग इथं अप्लाय करायचं असतं ते. ठीक आहे. लहानपणापासून आपल्याला कोणी सांगितलेलं नाहीये. एकदा आपण जर ऑनलाईन बॅच सुरू झाली त्याच्यात तुम्हाला डिटेल मध्ये सांगण्यात येईल. ठीक आहे. किती झाले 10,000 ठीक आहे. 2 AB 2 AB म्हणजे काय 2 गुन्हेला 100 गुन्हेला बी म्हणजे किती 8 हे 800 गुणे 1600 म्हणजे किती झाले 1600 अधिक 64. मग 108 चा वर्ग किती आला तुमचा 4 6 6 1 1 11,664. काय आला 11,664 गुन्हेला किती करायचे 25. किती करायचे 25 करायचे आहे. याचं उत्तर काढा. तुमचं उत्तर आरामात येऊन जाईल. तुम्ही म्हणाल सर काढायचं नका सांगा काढा उत्तर. बरोबर काढतो. किती झालं मग ते 11,664 गुन्हेला 25. याच्यासाठी माझ्या मते तरी कोणताही तुमच्यासाठी शॉर्ट फॉर्म नसेल. डायरेक्टली तुम्हाला जर डिजिटल सम नावाची मेथड माहिती असेल तर 100% याचं उत्तर निघतं. ठीक आहे. कारण पहा काय गुणाकार होतोय त्यांचा बेरीज काय ते पाहायची 5 आणि 2 7. ठीक आहे. 1 6 4 10 6 16 2 18 100%. काय होतंय 100% ज्याला 9 भाग जातो याच्यामध्ये तुमचं उत्तर सांग तुम्हाला काय 6 5 11 11 2 13 उत्तर नाही. ठीक आहे. 9 1 10 10 10 6 16 2 18 हे उत्तर आहे तुमचं लिहून देतो डायरेक्टली. ते उत्तर नसलं तर मग म्हणता 8 आणि 5 13 13 1 14 2 16 नाही. उत्तर 100% 3 आहे नाही निघाला तर मग. ठीक आहे. 25 चौक 100 शून्य आजच्याला 10. ठीक आहे. 25 सक 150 150 10 160 शून्य आजच्याला 16. ठीक आहे. 25 एक परत 150 150 आणि 16 166 6 आजच्याला 16. 25 एक 25 25 आणि 16 किती 25 आणि 16 1 मिनिट काहीतरी चुकलं वाटतं. ठीक आहे. आपण साध्या पद्धतीने करू काय 11,664 पुरांचा गोंधळ आणि 25 5 चौक 20 शून्य आजच्याला 2 6 पंचे 30 30 2 32 2 आजच्याला 3 6 पंचे 30 3 33 33 3 आजच्याला 3 5 1 5 आणि 3 8 आणि 5 1 5 इथं आला 0. 4 दुने 8 6 दुने 12 2 आजच्याला 1 6 दुने 12 13 3 आजच्याला 1 बे 1 बे हा 3 आणि बे 1 किती आहे बेरीजांची 0 0 आजच्याला 1 3 2 5 आणि 1 6 येते का रे जवळपास आलं रे. ठीक आहे. 8 आणि 3 11 1 आजच्याला 1 5 आणि 1 6 6 आणि 3 9 आणि 2 जसे ते तसे. काय बोललो तो लिहून देतो ते उत्तर नाही आलं तर कारण याच्यासाठी शॉर्ट मेथड तीच आहे की जिला 9 ने भाग केला तिचं काम झालं. आता हे मित्रांनो रिव्हिल असं मी करू शकतो का नाही. एखाद्या दिवशी आपण डिजिटल सम हे प्रश्न घेऊ त्याच्यावर तुमचं उत्तर 100% आपण. ठीक आहे. आता याचंच पहा मी असतो पेपरामध्ये काय केलं असतं एवढं सगळं करायची गरजच नाही होती. काय असतं फक्त की 2,50,000 गुन्हेला काय होतं रे 108/100 गुन्हेला 108/100. पहिली गोष्ट 8 आणि 1 9 8 आणि 1 9 यांच्यात काय येतो मग 9 येतोय मला माहितीये म्हणजे 9 न 100% उत्तराला भाग जाणार आहे. मग याचाच अर्थ काय या ठिकाणी ज्या संख्येला 9 न भाग जाईल तेच माझे उत्तर आहे. 6 5 11 2 13 उत्तर आहे का नाही. 9 1 10 10 8 18 उत्तर 100%. काय उत्तर 100% एवढं सोडवायची गरज आहे का नाही. पण हळूहळू आपण या गोष्टी शिकणार आहोत. डिजिटल सम म्हणतात त्याला अजून महाराष्ट्रात आलेलं नाही वाटतं ते पण आणण्याचा मी प्रयत्न 100% करेन. कारण पहा एवढा मोठा प्रश्न आपला किती कमी वेळात सुटला.
ठीक आहे, एका मार्केट रिसर्च प्रोजेक्ट मध्ये 20% लोकांनी निर्मला पसंती दाखवली. निर्मला, समजा एका मार्केटमध्ये किती टक्के लोक असतील? मग स्वतः 100% लोक असतील. स्वतः किती टक्के लोक असतील? हे 100% असतील. त्यांच्यापैकी काय आलं? 20% लोकांनी काय केली? निर्मला पसंती दिली. कोणाला? निर्मा. 60% लोकांनी काय केली आहे? सर्फ ब्लू. बापरे, सर्फ ब्लू याला काय दिली आहे? पसंती दिली. राहिलेली पसंती किती होती आता? अनिश्चित. म्हणजे किती टक्के उरले तरी? 20. 60 आणि 20 किती झाले? 80. उरले किती टक्के? फक्त 20% लोकांचं असं निश्चित नाही होतं की मला हेच आवडतं का तेच आवडतं, काही घेणे नव्हतं का? नाही. जर सर्फ ब्लूला पसंती दिलेल्या लोकांची संख्या, आता सर्फ ब्लूला किती लोकांनी दिली पसंती? 60%. ठीक आहे. आणि अनिश्चित पसंती असलेल्या किती टक्के लोक आहे? 20% लोक आहेत. यांतील फरक 720 आहे. आता हे टक्केवारीत दिलाय, फरक दिलेला आहे अंकामध्ये. तो कसा काढायचा? तो तुम्हाला माहिती आहे. जो फरक टक्क्यांमधला राहतो तोच अंकाशी रिलेटेड राहतो. मग टक्क्यांमधला फरक किती येईल? 40%. टक्क्यांमधला फरक किती? मग 40% बरोबर किती दिले तुम्हाला? 720. किती दिलेले? 720. तर आपल्याला किती काढायचे? मग तर सर्वे मध्ये एकूण किती लोकांचा सहभाग होता? म्हणजे काय? 100% बरोबर किती? म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे काय करतो आपण? 720 गुणेला 100 भागेला किती होते? 40. किती होते? 40. बस 0 0 कॅन्सल. 4 1 4, 4 1 4, उरले 3, 3 वर 2, 4 8 32. म्हणजे 18 चौक 32 होतं. 18 चौक 72. ठीक आहे. हे किती उरले मग तुमचे? 18 गुणेला 100 बरोबर किती आले? मग हे 1800. किती लोक होते मग सर्वेमध्ये? एकूण 1800 लोक होते. एवढा काही एवढा प्रश्न नव्हता, सोपा होता, समजून घेणं गरजेचा होता. पुढील प्रश्न. एका संख्येचे 50% त्याच संख्येच्या 20%पेक्षा 300 ने अधिक आहे तर ती संख्या किती? बर, एक संख्या समजा ती संख्या आहे 100. किती आहे? 100. त्या संख्येचे 50% म्हणजे किती झाले? मग आता 50 रुपये. 100चे 50% किती? 50. आणि 100चे 20% किती? 20 रुपये. यांच्यातला गॅप किती आहे? 30 रुपये. किती रुपये? 30 रुपये. पण ओरिजिनली गणितात किती रुपये दाखवलेले ते? 300 रुपये. किती दाखवलेले? 300 रुपये. आपण मानलेल्या गणितात किती रुपये आले? 30 रुपये. आणि दिलेल्या गणितात किती होते? 300 रुपये. मग आपल्या तर याच्यात किती पटेवर आहे? जवळपास 30 ले किती गुणलं? 10 न जर गुणलं तर आपल्याला काय आहे? 300 भेटते. बरोबर. मग काय करायचं? फक्त ती संख्या. मग ती संख्या किती आहे? आपण मानलेली 100. हिला सुद्धा किती न गुणा? 10 न गुणा. मग 100 गुणेला 10 किती येतील तुमचे? 1000. किती येतील मग आपले? 1000 रुपये येतील. काम तमाम. काही विषय आहे का? जास्त नाही. किती रुपये होते एकूण? मग 1000 रुपये. किती रुपये होते मग ते? 1000 रुपये होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. एक दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायची मनाशी ठरवतो. मित्रांनो, हा प्रश्न आपला नफा व तोटा किंवा तुमचं जे छापील किंमत वगैरे येत त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आता मी समजू शकतो, पण कसं तुम्हाला समजणार नाही आणि आपलं ते चॅप्टरही चालू नाही, त्याचं बेसिक मी घेतलेलं नाही. पण ठीक आहे, आपण पुढच्या याच्यामध्ये तो घेऊ. एका परीक्षेस 1200 मुले आणि 800 मुली बसलेले होते. ठीक आहे. काय आहे? एका परीक्षेस 1200 मुले आणि 800 मुली बसलेले होते. मग बसले होते तर आम्ही काय करा? त्यामध्ये 40% मुले आणि 48% मुली पास झाले तर त्या परीक्षेमध्ये एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले? पहिली गोष्ट, एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले तरी तुम्हाला माहिती, विद्यार्थी म्हणजे मुलं अधिक मुली. विद्यार्थी इज इक्वल टू मुले अधिक मुली. ओके. मग किती झाले? मुले 1200 बसले होते आणि मुली बसल्या होत्या 800. तर त्या टोटल किती बसल्या त्या? मग 2000. टोटल किती मुली बसल्या त्या मग परीक्षेला? 2000 मुली परीक्षेला बसलेल्या. तर त्यापैकी 40% पोरं पास झाले. ठीक आहे. मग 1200चे 40% म्हणजे किती टक्के पोरं पास झाले? मग फक्त 60% पोरं पास फेल झाले. मग फेल किती टक्के पोरं झाले? 60% पोरं फेल झाले. मग 60% म्हणजे भागीला 100.
0,0,0,0 1272 किती झाले आणि ह्या 0 720 पोरं नापास झाले. पोरं किती नापास झाले 720 आणि पोरी किती झाल्या मग किती होत्या 800 गुणेला 48% पास झाल्या तर नापास किती टक्के झाले असतील मग 52%. नापास किती टक्के झाले असतील 52 भागेला 100 0,0 काय 8 पंचे 40 अधिक 8 दुने 16 किती झाले 56 म्हणजे 560. ठीक आहे किती एक मिनिट किती हे 8 गुणेला 52 ठीक आहे 8 पंचे 40 म्हणजे 400 अधिक 5 8 दुने 16 किती झाले 416 किती झाले 416 विद्यार्थी काय झाले विद्यार्थी काय झाल्या नापास 416. मग टोटल किती नापास झाले विद्यार्थी 720 अधिक 416. एकूण नापास किती विद्यार्थी झाले मग आपले 720 पोरं आणि पोरी किती नापास झाले 416. मग हे 6 हे 3 आणि 7 आणि 4 11 बरोबर. एकूण नापास किती झाले 11 1136 बरोबर. नापास किती झाले 1136. किती पैकी टोटल विद्यार्थी किती होते आपले 2000. टोटल विद्यार्थी किती होते 2000 आणि याची काय काढायची आपल्याला टक्केवारी म्हणून काय करणार गुणेला 100 म्हणून काय करणार आहे आपण गुणेला 100 करणार आहोत. 1 2 ठीक आहे या 2 भागून घ्या. 2 जर भागलं किंवा 20 जरी भागलं पण पॉईंट मध्ये होतं 2 भागा किती मग 2 पंचे 10 उरला 1 एकावर 3 2 सक 12 उरला 1 एकावर 6 बरोबर 2 8 16 बरोबर. मग भागेला किती उरले आता फक्त 10. मग हा 0 गेला इथं पॉईंट आला. उत्तर किती आलं आपलं 56.8. उत्तर किती आलं मग आपलं 56.8. ठीक आहे. आता हा प्रश्न बेसिक वाल्यांसाठी नाहीये कुठेतरी चांगल्या लेवलचा आहे. चांगला नाही म्हणजे बेसिक ज्याला अंडरस्टँडिंग आहे बेसिक त्याच्यासाठी हा प्रश्न आहे बाकीच्यांसाठी नाहीये असं जरी गृहीत धरलं तरी चालेल. आपण पाहू आता पुढचा प्रश्न. ठीक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला की नाना पाटलांच्या शेतात कोणाच्या शेतात नाना पाटलांच्या शेतात धान्याची 300 पोती आहेत. किती पोती आहे 300. ठीक आहे त्यापैकी 35% पोती कशाची आहे गहू. बर एखादी क्विंटल देऊन टाका आम्हाला. 20% पोती ज्वारी कशाची 20% ज्वारी आणि त्यानंतर 15% पोती तूर 15% पोती तूर व उर्वरित म्हणजे समजा एक्स कशाची आहे सोयाबीनची आहे. उर्वरित ही सोयाबीनची आहे बरोबर. तुम्हाला माहितीये स्वतःमध्ये प्रत्येक गोष्ट टक्क्यात आली की टोटल किती टक्के होते ते टोटल होते ते 100%. टोटल किती होते ते मग 100% का होते ती टोटल. आणि हे किती भरताय मग आपल्यावरचे 35 आणि 15 झाले 50 50 आणि 20 झाले 70%. कुठेतरी कमी किती राहतात मग याच्यासाठी 30% कमी राहता आहेत आणि 30% पोते कोणाची मग सोयाबीनची आहेत बरोबर. पण 30% तर आहेत पण किती पोते एकूण पोते किती तुमचे 300 पोते स्वतःमध्ये किती टक्के होते 100%. याच्यापैकी 30% आपल्याला पाहिजे. याच्यापैकी 30% किती ते आपण पाहून घेऊ. 0 0 0 0 30 त्रिक 9 आणि या 0 30 त्रिक 90. मग किती पोते सोयाबीनची रे तर 90 पोते काय आपली सोयाबीनची आहेत. ठीक आहे पुढचा प्रश्न बघू. जर ए चे मासिक वेतन बी च्या मासिक वेतनाच्या 10% जास्त आहे. जर ए चे मासिक वेतन बी च्या मासिक वेतनाच्या 10% जास्त तर बी चे मासिक वेतन ए च्या मासिक वेतनाच्या किती टक्के कमी आहे. पा किती लोक आहे आबा पाटील आणि बाबा पाटील. ए बी आबा आणि कोण हा बाबा बाबा बाब्या काही म्हणा. ठीक आहे आता का म्हणणं ए चे मासिक वेतन आहे कोणाच्या ए चे मासिक वेतन बी च्या मासिक वेतनाच्या 10% जास्त आहे. मग बी चे मासिक वेतन जर धरलं आपण 100 तर याचं मासिक वेतन किती 10% जास्त म्हणजे 110 रुपये. ये तंदुरुस्त आहे बी म्हातारा आहे बीले 100 रुपये येले 110 रुपये. मग तोच विचारलाय की बी चे मासिक वेतन याच्या मासिक वेतनापेक्षा किती टक्के कमी आहे. मग बी चे कोणाशी रिलेशन विचारलं आता ए शी. मग याचं किती आलं 110 ते आलं खाली किती रुपयांना कमी आहे 10 गुणेला 100 0 0
ठीक आहे, इथे काय आलं मग हे 100 भागेला 11. मग 11 एक 11 नाही, 11 नम 99 उरला 1, एकावर 0, इथं आला 0, 0 पॉईंट, इथं आला 0, परत 11 नम 99, 0.0%. किंवा असं जर लिहिलं तर चालतं. कसं येईल? 11 नम 99 उरला 1, खाली आला 9, 1/11% आला. ऑप्शन क्रमांक 3 असं होतं टक्के. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलेलं असेल. हे बेसिक प्रश्न सर्वांना समजून जातात, युनिव्हर्सिटी प्रोफेशनलचे निघतात. एका शर्टाची छापील किंमत, परत सर गेले पुढे कपड्याच्या दुकानात. आता सरचं बजेट झालं होतं अजूनच कमी. मग शर्टाची छापील किंमत किती होती? 750. आता छापील किंमत काय, हे जेव्हा नफा तोटा येईल तेव्हा तुम्हाला समजेल. छापील किंमत काय थोडक्यात सांगू. पहा, एखादा व्यक्ती आहे, त्याची खरेदी किंमत असते काहीतरी, खरेदी असते समजा 100. आता तो 100 शिकतो का ते नाही, याच्यावर किंमत किती टाकतो? 170. म्हणजे काय झाले त्याच्यावरची मग छापील किंमत. आणि या छापील किंमतवर काय करतो? आपल्याला डिस्काउंट देतो. काय देतो? डिस्काउंट. बरोबर. आणि डिस्काउंट मध्ये कापून ते शर्ट आपल्याला किती पडतं? मग 150 रुपयात. आणि हे काय होते मग त्याची विक्री किंमत. हे काय त्याची मग विक्री किंमत. छापील किंमत काय? जेवढ्या तरी विकायची इच्छा आहे, पण त्याच्यात तो विकतोय का? नाही, कारण त्याच्यावर काय देतो? आपल्याला डिस्काउंट. छापील किंमत काय राहते मग? म्हणजे जो नफा जो काढलाय त्याच्यात ते राहतं. आणि डिस्काउंट कधी? छापील किंमतीवर दिलं जातं. मग शर्टाची छापील किंमत होती 750. मग छापील किंमतीवर प्रथमतः दिली 15% सूट. सर दिसले म्हणजे 15% सूट भेटते. त्यांना वाटतं आला बाबा काही देणार नाही आपल्याला, मग सूट दे नसाली. मग गुन्हेला काय 15% सूट दिली. म्हणजे शर्ट किती टक्क्यांनी पडलं? मग आता तुम्ही म्हणता सर तर शर्ट पडलं आपल्याला 15% सूट दिली तर 85%. किती टक्क्यांनी पडलं शर्ट? मग 85% पडलं. मग हे स्वतःमध्ये किती टक्के झालं? आता 100% झालं. किंवा हे सोडून जरी घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. 0 0 गायब, 5 दुने 10. त्याच्यानंतर नाहीतर असं जरी केलं तर चालेल. 5 दुने 10, 17 5 85, म्हणजे इथं येतील 17. ठीक आहे. आणि हे गुन्हेला 2 भागेला, किंवा असं जरी केलं चालेल. काय? 75 गुन्हेला 17 भागेला 2. ठीक आहे, गुन्हेला. परत गुन्हेला काय? मग आता किती शक्य तू भेटते? अजून परत 10% सूट भेटली. हे स्वतःमध्ये 100%, 10 सूट भेटले. मग किती टक्के आलं? परत आता 90/100. 25 चोक 25 त्रिक बे 1 बे चोक उरला 1, एकावर 10 बे 5, म्हणजे किती झाले? 90 45 आले. ठीक आहे, किती झाले आता? 3 गुन्हेला 17 गुन्हेला 45 भागेला 4. ठीक आहे, 17 त्रिक 51 गुन्हेला 45 भागेला 4. ठीक आहे, पॉइंट मध्ये उत्तर येणार आहे आपलं. काय करून घ्या आपण? 51 गुन्हेला 45. पण कसं करायचं आहे? 50 अधिक 1 गुन्हेला 45. 45 5 45 चौक किती? 180. 45 5 225. आणि ह्या 0 जसा तसा अधिक 45 किती झाले? हे 2295. किती रुपयाले? 2295. 2295 भागेला 4. किती झाले? 2295 भागेला 4. ठीक आहे, मग भागेला 4 आले तर काय आलं? 4 चोक 4 पंचे 20 उरले 2, 2वर 9, 4 7 28 उरला 1, एकावर 5, 4 त्रिक 12 उरले 3, 3वर 0. पॉइंट 4 7 28 573.75 रुपये. हे काय आलं तुमचं उत्तर. एवढं सोडवायची गरज नाही होती. डायरेक्टली उत्तर तुमचं कसं काढता येत होतं तुम्हाला आता सांगतो. इथं काय आली होती आपली किंमत? या ठिकाणी काय आलं आपलं? 51 गुन्हेला 45 भागेला 4. 45 मध्ये काय येतात आपले? 9. प्रश्नात 9 आले, ते खालून कटत नसते तर ज्याला 9 न भाग जातो ते तुमचं उत्तर आहे. 6 5 11, 11 7 18, 18 3 21 भाग जातो 9 नाही. ठीक आहे, 7 5 12, 12 3 15, 15 5 20, 20 7 27. 9 न भाग जातो का? जातो. 100% उत्तर घ्यायचंय. खाली चेक करून पहा. 5 5 10, 10 3 13, 13 7 20 भाग जातो का? नाही. ठीक आहे, 6 5 11, 11 2 13, 13 5 18 भाग याला सुद्धा जाऊ शकत होता. म्हणजे याच्यात कन्फ्युजन राहिलं असतं, पूर्ण सोडवणं आलंच होतं, पण कुठेतरी एलिमिनेशन पद्धत आपण वापरू शकलो असतो आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा 10 ते 20 सेकंदात काढू शकलो असतो.